एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र जेव्हापासून एसएससी जीडीची आन्सर केली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार। आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण तर भरपूर वेळ जे या ठिकाणी झालेला आहे आणि अजूनही जे एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट या ठिकाणी लागला नाही आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे। तर मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच बोलणार आहे। आणि यावर्षी एसएससी जीडीच्या जवळपास 14,000 प्लस जागा वाढल्या, तर टोटल वॅकन्सी 53,690 जागांसाठी ही झालेली आहे। आणि या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा वाढल्याच्यामुळे जे नक्कीच या ठिकाणी कटावर या ठिकाणी परिणाम जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि बरेच विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होते की सर नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे। त्याचबरोबर पहिली शिफ्ट, दुसरी, तिसरी, चौथी या शिफ्टचे, त्याचबरोबर जे एसएससी जीडी भरतीचे जे पेपर आहे हे सुद्धा हार्ड आले होते असे सुद्धा विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि फिजिकल केव्हापासून चालू होणार आहे, त्याचबरोबर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, तर मेन आपण याबद्दल बोलणार आहे। आणि फायनल सिलेक्शन किती मार्कावर आपलं होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर एसएससी जीडीचा फायनल कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन या कॅटेगरीचा, एक्स सर्व्हिसमॅन, तर जनरल एरिया, नक्सली एरिया, तर या सर्व कॅटेगरीचा मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे की सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला किती मार्क्स असले पाहिजे याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एसएससी जीडी मध्ये किती मार्क या ठिकाणी पडले 160 पैकी हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क या ठिकाणी जास्त आहे की कमी आहे याबद्दल, ठीक आहे। तर पाहता एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट हा आतापर्यंत या ठिकाणी लागायला पाहिजे होता, कारण की मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी जे आपल्या या ठिकाणी पेपर झाले होते तर ते जवळपास मार्च महिन्यामध्ये आपले पेपर झाले होते एसएससी जीडीचे। आणि त्याचबरोबर रिझल्ट जो लागला होता तर तो जवळपास 4 महिन्यांना लागला होता, म्हणजे जवळपास जुलै महिन्यामध्ये लागला होता, काऊन की निवडणुका त्यावेळेस चालू होता, लोकसभेच्या निवडणुका होत्या, हे कारण होते, त्यामुळे 1 महिना त्या ठिकाणी जास्त लागला, ठीक आहे। आणि तिथून 2 महिन्यांना जे फिजिकल होता तर ते जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये फिजिकल चालू झालं, तिथून 2 महिन्यामध्ये। तर एवढा टाइम या ठिकाणी रिझल्ट लागण्यासाठी आणि त्याचबरोबर फिजिकलच्या ग्राउंडसाठी एवढा टाइम या ठिकाणी लागला, म्हणजे रिझल्ट लागण्यासाठी 4 महिने लागले आणि फिजिकलसाठीच्या 2 महिने लागले, एवढा टाइम या ठिकाणी झाला। आणि त्याच्या मागच्या वर्षी जी वॅकन्सी होती 2023 जानेवारी महिन्यामध्ये पेपर झाले होते 2022-23च्या भरतीमध्ये, आणि त्याचबरोबर रिझल्ट जो लागला तर तो 3 महिन्यांना लागला होता, म्हणजे जवळपास एप्रिल महिन्यामध्ये 8 एप्रिलला या ठिकाणी लागला होता। तर इथं जर पाहिलं तर 3 महिने जे त्या ठिकाणी रिझल्ट लागण्यासाठी घेतले होते। आणि त्याचबरोबर तिथून 2 महिन्यानं जे विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यामध्ये जे फिजिकल या ठिकाणी चालू झाले होते तर जवळपास 2 महिने या ठिकाणी लागले, तर रिझल्ट लागण्यासाठी 3 महिने घेतले, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे फिजिकलसाठी 2 महिने या ठिकाणी लागून राहिले, तर एवढा टाइम या ठिकाणी लागला। आणि आपली जी यावर्षी जे एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट जर आपण पाहिलं तर आपले जे पेपर आहे हे फेब्रुवारी महिन्यामध्ये लागला आणि रिझल्ट या ठिकाणी लागायला 3 महिने पाहिजे, तर 3 महिने या ठिकाणी झालेला आहे, कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये पेपर झाले, मार्च, एप्रिल, मे आणि मे महिन्यामध्येच रिझल्ट लागायला पाहिजे होते, पण जून महिना या ठिकाणी झालेला आहे, तर जवळपास 3 महिने आपले या ठिकाणी झालेले आहे। तर एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे हा लवकरच या ठिकाणी येणार आहे, आजही येऊ शकते किंवा मग ह्या 7 जूनच्या अगोदर या ठिकाणी येणार आहे। ह्या एका हप्त्यामध्ये जे जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये कोणत्याही तारीखला या ठिकाणी येऊ शकते, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला संयम ठेवायचा आहे आणि फिजिकलची तयारी या ठिकाणी चालू ठेवायची आहे। आणि फिजिकल जे आपल्या या ठिकाणी चालू होणार आहे तर ते जवळपास या ठिकाणी आपलं जुलै महिन्यामध्ये फिजिकल चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग यामध्ये चालू द्या 8.5 मिनिटांमध्ये। तर आता एसएससी जीडीच्या नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क्स वाढणार आहे सरासरी, तर मी तुम्हाला आता सांगून देतो। एसएससी जीडीचे जे पेपर होते तर ह्या वर्षी हार्ड होते, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी पेपर हार्ड होते। आणि बरेच विद्यार्थी मला जे इंस्टाग्रामच्या माध्यमातून मेसेज पाठवते की सर आम्ही आला नॉर्मलायझेशनचे पकडून या ठिकाणी जास्त मार्क्स होत आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो नॉर्मलायझेशन अजून कोणाचाच या ठिकाणी झालं नाही, जे आपण तुम्ही वेबसाईटवरून पाहून राहिले तर ते अंदाजित त्या ठिकाणी ज्या नॉर्मलायझेशनचे मार्क वाढलेले दाखवून राहिले, तर रिअल नॉर्मलायझेशनचे जे मार्क्स वाढणार आहे ज्या दिवशी रिझल्ट लागला, आज रिझल्ट लागला तर आजच समजणार आपल्याला की नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क्स या ठिकाणी वाढले म्हणून। तर तुम्हाला जे तुम्ही बाकीच्या वेबसाईटवर पाहून आले तर त्याच्यावर तुम्ही 10
ठिकाणी ठेवू नका, कारण की ते जे चुकीचे ते नॉर्मलायझेशनचे मार्क या ठिकाणी दाखवून राहिले. तर नॉर्मलायझेशनचे जे मार्क आहे यावर्षी जवळपास सरासरी मुलांचे 10 ते 15 मार्क वाढणार, कारण की सर्व शिफ्टचे पेपर यावर्षी हार्ड होते. पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट, तिसरी शिफ्ट, चौथी शिफ्ट ह्या चारही शिफ्टचे जे पेपर होते SSC GD भरतीचे तर हे एकदम हार्ड होते. जेव्हा सुद्धा SSC GD चे पेपर हार्ड येते तर नॉर्मलायझेशन मध्ये 10 ते 15 मार्क या ठिकाणी वाढते लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता SSC GD भरतीचा यावर्षी फायनल कटअप या ठिकाणी किती जाणार आहे तर याबद्दल मी तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून आपल्याला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपल्याला फायनल सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क्स या ठिकाणी असले पाहिजे. तर यावर्षी जे मी तुम्हाला सांगून देतो कटअप कमी जाणार आहे. आणि हा जो मी तुम्हाला कटअप सांगून राहिलो नॉर्मलायझेशनचे मार्क धरून मी तुम्हाला हा कटअप सांगून राहिलो, तर तुम्ही अगोदरच नॉर्मलायझेशनचे मार्क सध्या आता वाढायचे. ज्यावेळेस रिझल्ट लागणार आहे तर लवकरच रिझल्ट लागणार आहे त्या दिवशी नॉर्मलायझेशनचे मार्क वाढणार आहे. आता सध्या तुमचे वाढले नाही मार्क. ठीक आहे. जेव्हा तुम्ही आन्सर की पाहिले त्यामध्ये तुम्ही एक अंदाज ठेवा की आपल्याला एवढे मार्क्स भेटले फक्त. ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्ही 15 मार्क्स सध्याच्या कंडिशनला प्लस केले तरी त्यामध्ये चालते, लक्षात ठेवा. तर हे जे मी तुम्हाला कटअप सांगून राहिलो नॉर्मलायझेशनचे मार्क वाढून या ठिकाणी मी तुम्हाला कटअप सांगून राहिलो. ठीक आहे. तर एवढा अंदाजी या ठिकाणी कटअप जाणार आहे. फायनल कटअप मी तुम्हाला सांगून राहिलो, जेणेकरून फायनल सिलेक्शन आपलं एवढ्या मार्कवर या ठिकाणी होणार आहे. तर कटअप यावर्षी कमी जाणार आहे. त्याचं जे कारण आहे पेपर हार्ड होते, त्याचबरोबर जे जागा यावर्षी वाढल्या, म्हणजे सर्वात मोठी भरती यावर्षी झाली आहे 53,690 जागांसाठी झाली आहे. तर नक्की कटअप कमी जाणार आहे. आणि यावर्षी नवीन मुलं जास्त होते, तर जे विद्यार्थी नवीन असते त्यांचा अभ्यास नसते. तर पहा महिला उमेदवारांचा जो कटअप या ठिकाणी जाणार आहे EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल जनरल एरिया तर 160 पैकी 98 जर असेल तर एवढा फायनल कटअप लागणार आहे, सिलेक्शन होऊन जाणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 100 पर्यंत कटअप या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 100 पर्यंत या ठिकाणी कटअप या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी जवळपास 90 पर्यंत कटअप या ठिकाणी फायनल जाणार आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 104 पर्यंत या ठिकाणी कटअप जाणार आहे. हा जनरल एरियाचा कटअप आहे. आणि नक्सल एरियाचा जो कटअप आहे यापेक्षा 3 ते 4 मार्क कमी धरून त्याला एवढा कटअप या ठिकाणी कमी जाणार आहे नक्सल एरियाचा. ठीक आहे. आता पुरुष उमेदवारांचा कटअप किती जाणार आहे तर पहा, तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला 70 मार्क असेल, 60 मार्क्स असेल तरी सुद्धा आपलं फायनल सिलेक्शन होते एक सर्व्हिसमॅनचं. CISF तुम्हाला भेटू शकते, एक लक्षात ठेवा. कमी जरी मार्क्स असेल आपल्याला तरी सुद्धा CISF भेटू शकते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की एक सर्व्हिसमॅनचा जो कटअप हा खूप कमी या ठिकाणी जातो. तर आता पुरुष उमेदवारांचा कटअप किती जाणार आहे तर 160 पैकी तुम्ही SC कॅटेगरीचे असाल तर SC कॅटेगरीच्या 110 पर्यंत या ठिकाणी फायनल कटअप जाणार आहे SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जनरल एरियाचा. त्याचबरोबर ST कॅटेगरीचा असाल तर 160 पैकी 102 पर्यंत या ठिकाणी कटअप जाणार आहे. तर एवढा याच्यावर सिलेक्शन होणार आहे. EWS कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी 113 वर कटअप या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी 113 पर्यंत या ठिकाणी कटअप जाणार आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 115 वर या ठिकाणी कटअप या ठिकाणी जाणार आहे. तर एवढा सेफ झोन आहे. आणि नक्सल एरियाचा जो कटअप आहे यापेक्षा तुम्ही 5 मार्कांना कमी धरून त्याला 4 ते 5 मार्क कमी धरून त्याला एवढा या ठिकाणी कटअप जाणार आहे. आणि हा जो मी तुम्हाला कटअप सांगितलाय BSF झालं, CRPF झालं, ह्या दोन पदाचा मी तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे. तर ज्यांना हा जो मी तुम्हाला कटअप सांगितलाय BSF झालं त्याचबरोबर CRPF झालं तर ह्या दोन पदाचा मी तुम्हाला कटअप सांगितला, कारण की कमी कटअप जे आहे हा जो लागते BSF CRPF या पदामध्ये लागतो. आणि तुम्हाला CISF झालं, SSB झालं, SSF झालं, ह्या चांगल्या जर पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला 120 ते 125 प्लस मार्क यामध्ये पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला CISF सारख्या पोस्ट या ठिकाणी भेटणार आहे. 125 130 अशा प्रकारे पाहिजे, 120 125 130 अशा प्रकारे. ठीक आहे. पुरुष उमेदवारांना आजच्या दाढीतच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.